नमस्कार, मी नीलवाड पवन. आज आपण द हिंदू न्यूजपेपर द हिंदू न्यूजपेपर तारीख आहे 29 यामध्ये हा आर्टिकल आलेला आहे. हाऊ वॉज द बॅकवर्ड क्लासेस पॉलिसी रिस्टोर्ड. ओके, तर याविषयी मी थोडीफार आज चर्चा करणार आहे. हे जे आर्टिकल आहे हे आपल्या पॉलिटी विषयाशी अत्यंत महत्त्वाचं वगैरे ठरू शकतं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वगैरे जे इश्यू चालू आहेत याविषयी एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनरचे तुम्ही म्हणजे हे आहात, एक पार्टिसिपेट वगैरे आहात, म्हणजे स्पर्धक आहात. यामुळे तुम्हाला पण माहिती असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, त्यामुळे आजचा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर पहा, हे कोणी लिहिलेलं आहे, तर म्हणजे आर्टिकल जे लिहिणारे आहेत त्यांनी व्यंकटरमण हे आहेत. ओके, तर पाहूयात डायरेक्टली आपण आता जास्त याविषयी चर्चा न करता. तर पहा, स्टोरी काय आहे. तर 105वी घटना दुरुस्ती जी झाली ती 19 ऑगस्ट रोजी म्हणजे रामनाथ कोविंद यांनी वगैरे असेंट दिलेला आहे. ही कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट कशा पद्धतीने वगैरे होते ते आपल्याला राज्यघटनेचा भाग आहे. ओके, व आजपर्यंत किती झालेले आहेत मग कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट? 101 पासून पहा. हे तुम्हाला जीएसटी वगैरे यांच्या सर्व तुम्हाला आता काय पाहिजे माहिती असणं गरजेचं आहे. ओके, 101 पासूनचे. ओके, त्यानंतर आता सध्याला किती झाले? 105. ओके, एवढ्या घटना दुरुस्त्या आज आपल्याला पाहता येतात. म्हणजे लेटेस्ट जी आहे ती 105वी घटना दुरुस्ती आहे. ओके, त्यामुळे सर्वांनी हे 101 ते 105 पर्यंतच्या घटना दुरुस्ती पाठ ठेवा. त्यानंतर आता पुढे चला, काय म्हटलेलं आहे. ही घटना दुरुस्ती ती झालेली आहे. तर इट एम्ड ॲट रिस्टोरिंग द स्टेट देअर पॉवर टू आयडेंटिफाय सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. पहा, जर लॉ तुम्ही अभ्यासलेला नाही, परंतु लॉ मध्ये एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये कायदे जे असतात ना त्यामध्ये समानार्थी शब्द कधीच नसतात. ओके, समानार्थी शब्द हे कायद्यामध्ये कधीच नसतात. ओके, त्यामुळे जे शब्द आहे ओनली तर ओनली. ओके, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, तर हेच येणार. तिथे दुसरे कोणतेही आपण धरू शकत नाही. ओके, तर पहा, यामध्ये हीच चूक झालेली होती. जेव्हा आता म्हणजे ही आपल्याला अमेंडमेंट कशामुळे रिक्वायर्ड झाली वगैरे. ओके, तर पाहूयात आता. तर पहा, 102वी घटना दुरुस्ती काय सांगते, तर यानुसार असं करण्यात आलेलं होतं की पार्लिमेंट क्रिएटेड अ नॅशनल बॅकवर्ड क्लासेस. एक मिनिट, हायलायटर कुठे आहे? सॉरी फॉर दॅट. तर मला हायलायटर भेटत नव्हतं. ओके, आय थिंक आय शुड, सॉरी, जाऊ द्या, मी असं सांगण्याचा प्रयत्न करेन. तर पहा, 102वी घटना दुरुस्ती यानुसार भारतीय संसदेनं असं केलं होतं की नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन याची स्थापना केलेली होती. म्हणजेच काय आहे, आपल्याकडे आर्टिकल 338 बी हे कलम जोडण्यात आलं व त्यानुसार काय केलं, घटनात्मक ओबीसी म्हणजे बॅकवर्ड क्लासेस साठी एक घटनात्मक आपल्याकडे काय झाली, बॉडी तयार झालेली होती 338 बी नुसार. त्यानंतर 338 कलम काय आहे, हे 338 नॅशनल कमिशन फॉर एससी. त्यानंतर 338 ए एस टी साठी. त्यानंतर आता सध्याला काय आहे, 338 बी हे ओबीसी साठी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस आहे. मी डायरेक्टली ओबीसी याचा अर्थ घेतोय की, परंतु तिथं डायरेक्ट अदर बॅकवर्ड क्लासेस वगैरे असं काही उल्लेख नाही. तिथं फक्त नाव आहे की बॅकवर्ड क्लासेस कमिशन. ओके, त्यामुळे हे तुम्ही एवढं लक्षात घ्या. 338 बी जर म्हटलं तर ते कोणत्या अमेंडमेंट नुसार आलेलं आहे? 102. ओके, तर पहा, तसं केल्यानंतर 338 या कलमाला असं लागलेलं आहे सॉरी, 338 कलम हे तुम्ही जर वाचत असाल तर यामध्ये शक्ती कुणाला दिलेली आहे? ही शक्ती जी आहे ती प्रेसिडेंटला देण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे डायरेक्टली हे जे सर्व म्हणजे यामध्ये बॅकवर्ड क्लासेसच्या जाती कोणत्या असतील वगैरे हे सर्व ठरवण्याचं काम कोण करतं, तर हे प्रेसिडेंट मार्फत होतं. ओके, कारण या कमिशनची नियुक्ती कोण करतात? नॅशनल कमिशन फॉर एससी आणि एसटी. तर हे कोण करतं? प्रेसिडेंट करतात. मग जाती ठरवण्याचा वगैरे हक्क कोणाला झाला? प्रेसिडेंटला. म्हणजे पहा, पार्लिमेंटला हे पण म्हणजे पार्लिमेंटला त्यांच्या नजरेखालून एक थोडीशी चूक झाली. त्यांचं काय प्रॉब्लेम झाला की
त्यांना वाटलं म्हणजे पूर्वी आपल्याकडे काय देण्यात आलेलं होतं 1991 मध्ये आपल्याकडे काका कालेलकर समिती 1951 आणि 53 मध्ये झालेली आहे. ओके, 53 मध्ये त्यांचा अहवाल होता. त्यानंतर 1979 मध्ये कोणाची समिती, मंडळ आयोग. ओके, हे पण MP होते, म्हणजेच मेंबर ऑफ पार्लमेंट होते. त्यांची समिती खूप गाजली. त्यानंतर 89 मध्ये त्यांचं काय झालेलं आपल्याकडे डायरेक्टली म्हणजे त्यांचा आपण रिझर्वेशन साठी वगैरे वापर केलेला आहे. ओके, म्हणजे त्यांचे रिकमेंडेशन आपण पास ऑन केलेले आहेत. ओके, फक्त मंडळ आयोग, मंडळ आयोग, मंडल कमिशन असं म्हटलं जातं, परंतु काका कालेलकर समितीचे का आपण रिकमेंडेशन वगैरे मांडलेलं नाही आहे. ओके, त्यामुळे यांचं तेवढंस फार हे नाही आहे. फक्त 2च समित्या आपल्याकडे बॅकवर्ड क्लासेससाठी आजपर्यंत झालेल्या होत्या. मग त्यानंतर प्रॉब्लेम काय झाला म्हणजे पुन्हा 1991 मध्ये मंडळ केस वगैरे चालली. ओके, त्यामध्ये कोर्टाने म्हटलेलं होतं की सजेशन दिलं होतं की एक कमिशन पण तुम्ही डायरेक्टली घटनात्मक स्थापन करा ना. ओके, मग 102 आर्टिकल नुसार, 102 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट नुसार काय केले संसदनी, तर नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन असं डायरेक्टली स्थायी सभासद आपल्याला वगैरे स्थापन केलं. मग यामध्ये प्रॉब्लेम हा झाला जेव्हा महाराष्ट्र, ओके, आता यामध्ये सर्व जे काही आहे ते देण्यात आलेलं आहे, परंतु आता पहा यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा रोल कुठं आलेला आहे. ओके, तर जेव्हा मराठा आरक्षणासंबंधी केस वगैरे जी चालली, ओके, मराठा रिझर्वेशन इन महाराष्ट्र, तर पहा हे किंवा म्हणजे आता लेटेस्ट केस आहे व 102 ही अमेंडमेंट होऊन गेलेली आहे. मग जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये मराठा रिझर्वेशनला जेव्हा चॅलेंज केलं ना, तर ह्याच बेसिसवर केलेलं आहे. ओके, तर त्या सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे हा अधिकारच राहिलेला नाहीये. ओके, म्हणजे स्टेटकडे हा अधिकार राहिला नाही की कोणती जात ही बॅकवर्ड क्लासेसमध्ये येईल व न येईल. हा अधिकार आता तुमच्याकडे राहिलेला नाही. ओके, हा अधिकार स्टेटकडे नाही, तर हा फक्त प्रेसिडेंटकडे आहे. हे सांगून सुप्रीम कोर्टाने मराठा रिझर्वेशन जे होतं त्याला त्यांनी डिसमिस केलं. ओके, म्हणजे केस ही रद्द झाली. ओके, निकाल हा चूक म्हणजे सरकारच्या फेवरमध्ये दिलेला नाही. ओके, मग तेव्हा आपले अशोक चव्हाण त्यानंतर CM वगैरे जे होते ते म्हणजे आहेत ते जाऊन दिल्लीमध्ये वगैरे जेव्हा मीटिंग वगैरे केली व त्यांना जेव्हा मोदी गव्हर्नमेंटला वगैरे हे समजलं की आपल्याकडून थोडीशी चूक झालेली आहे, कारण एससीबीसी कोणत्या कोट्यामध्ये जातात, हे डायरेक्टली ओबीसी मध्ये जातात. ओके, मग आपण काय केलेलं आहे, स्टेट कडून तो अधिकारच काढून घेतलेला आहे. कारण 342 पहा, ओके, आणि 338 यानुसार काय म्हणण्यात आलेलं होतं की आता हा अधिकार कोणाला जाईल, इनडायरेक्टली गेला हा अधिकार प्रेसिडेंटकडे. ओके, मग प्रेसिडेंट कडे जर जायचं जर म्हटलं तर हे कुठून जाईल, सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, म्हणजे मराठा आरक्षण जर भेटायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडेच आहे ते आता. परंतु आता हा राज्यांनी काय केलेला, एससीबीसी हा कोटा तयार केलेला होता. ओके, व हा कोटा कोणाकडे जाणार होता, ओबीसी मार्फत जाणार होता. 27% तो ऍड होणार होता. मग तेव्हा प्रॉब्लेम ही तयार झाली. मग अशा पद्धतीचे प्रॉब्लेम वगैरे होऊ नये यासाठी कोर्टाचा जेव्हा निकाल आपल्याला बदलायचा असतो, ओके, कोर्टाचा आपल्याला आता सुप्रीम कोर्टाचा निकाल बदलावा लागेल. कारण सुप्रीम कोर्ट काय करतं, जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे त्यालाच अनुसरून निकाल वगैरे बेसिक स्ट्रक्चरला अनुसरून निकाल देण्याचं काम सुप्रीम कोर्ट करतं. ओके, मग त्याच अनुषंगाने आता काय झालं म्हणजे आता हे पहा व्हॉट रिॲक्शन वगैरे हे सर्व जाऊ द्यात. त्यानंतर आता यामध्ये असं सांगण्यात आलं, ओके, आता हे बिल कोणतं पहा, कॉन्स्टिट्यूशन 127 अमेंडमेंट बिल आहे, 127th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल आहे. ओके, म्हणजे सर्वच्या सर्व बिल हे काय पास होत नसतात. ओके, अगदीच काही पास होतात, अगदी त्यामधलं हे एक आहे. तर पहा आता यानुसार काय काय करण्यात आलेलं आहे, मग पार्लिमेंट अडॉप्टेड फ्रेश लेजिस्लेशन टू अंडू द इफेक्ट ऑफ द सुप्रीम कोर्ट इंटरप्रिटेशन. ओके, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जे निकाल होता ते आता रद्द बातल झालेला आहे. त्यानंतर दिअर फोर इट कंटेन स्पेसिफिक क्लासेस टू सीक रिस्टोर ओरिजिनल. ओके, म्हणजे ओरिजिनल इंटेन्शन काय होतं सेंट्रलचं, की तेच होतं, म्हणजे प्रेसिडेंटला तर नाही तर स्टेटलाच द्यायचं होतं, कारण स्टेटमध्येच आहेत ना, स्टेटला अधिकार, स्टेटच ओळखून त्यांना वगैरे हे देण्याचं वगैरे अधिकार होता रिझर्वेशनचा. परंतु तो अचानकच म्हणजे युनियन गव्हर्नमेंटला पण तेवढंसं माहिती नव्हतं, पण अशा पद्धतीची केस होऊ शकेल तर ते झालेली होती. मग त्यानुसार आता काय झालेलं आहे,
बॅकवर्ड कास्ट जी आहे ती ठरवण्याचा 105 अमेंडमेंट नुसार, आता हे सर्व काही मी वाचत बसत नाही, कारण तुम्हाला मी डायरेक्ट क्रक्स जे आहे तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, तर काय झालं, 105 अमेंडमेंट ऍक्ट नुसार आता हेच करण्यात आलेलं आहे की प्रेसिडेंटला जी पॉवर होती ती तर आहेच, याच सोबत स्टेटला पण ती पॉवर देण्याचा अधिकार आहे आता. ओके, स्टेट पण ठरवू शकेल की बा ही जी एखादी पर्टिक्युलर कास्ट आहे ती बॅकवर्ड आहे. ओके, त्यामुळे तुम्ही इथेच म्हणजे जे 27% रिझर्वेशन वगैरे आहे त्यामध्ये यांचा सहभाग होतो, अशा पद्धतीने डायरेक्टली त्यांनी हे केलेलं आहे. मग आता काय होईल, जेव्हा तुम्ही परत एकदा जर आता मराठा रिझर्वेशन ऍक्ट वगैरे जे पास होतील, त्यानंतर जर हे पर्टिक्युलर बॅकवर्ड क्लासेसमध्ये जर येतील, म्हणजे कशा पद्धतीचे बॅकवर्ड क्लासेस पहा, आता यामध्ये हे पहा, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, हे ज्या पद्धतीने शब्द जर दिलेला आहे ना कॉन्स्टिट्यूशन मध्ये, अगदी त्या पद्धतीने जर मॅच वगैरे जर झाले तर अगदीच तुम्हाला मिळून जाईल. व याची जरी केस जरी झाली तरी ते केस म्हणजे सुप्रीम कोर्ट त्याबद्दल सरकारच्या वतीनेच निकाल वगैरे देऊ शकेल. परंतु जर याच्या बाहेर जर गेलात, ओके, तर तेव्हा परत ही केस डिसमिस होते. हे अशा पद्धतीने आहे. ओके, म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे त्यालाच अनुसरून त्यालाच अनुसरून म्हणजे कोर्ट वगैरे निकाल देत असतं. ओके, त्यानंतर पहा, याच आर्टिकल नंतर दुसरं एक आर्टिकल आहे, ते पण पहा. हे पहा, क्रीमी लेअरवरचं. ओके, हे पण मी आता म्हणजे लगेच रेकॉर्ड करतो, कारण एकाच व्हिडिओमध्ये ते दोन्ही थोडंसं वेगळं होईल. ओके, त्यामुळे फक्त हे लक्षात घ्या की प्रेसिडेंटकडे 102 नुसार प्रेसिडेंटकडे पॉवर गेली होती, त्यानंतर 105 नुसार ती परत राज्याकडेच पॉवर आलेली आहे. हे फक्त मेन सांगण्याचा हेतू हाच आहे. बॅकवर्ड क्लासेसचे जे रिस्टोरेशन जे पॉवर होती वगैरे ते सर्व, याचं म्हणजे मेन क्रक्स ते हेच आहे. म्हणजे एवढं आर्टिकल वगैरे वाचण्यात ते काही नाही. ते जर मेन्स रायटिंग जर करायची असेल तुम्हाला युपीएससी मध्ये, तर हे कामाला येईल. परंतु जर डायरेक्टली जर असंच वाचत असाल तर फक्त हे लक्षात घ्या की जी पॉवर 102 नुसार, अमेंडमेंट ऍक्ट 102 नुसार काय झालेलं होतं, प्रेसिडेंटकडे गेली होती. ओके, ती आता 105 नुसार काय झालेली आहे, राज्याकडे परत आलेली आहे. ओके, थँक्यू. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता ओबीसी क्रीमी लेअर वगैरे या संबंधी चर्चा थोडीशी मी करणार आहे. ओके, थँक्यू.